काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यानी शक्तीच्या संदर्भात एक विचित्र असं स्टेटमेंट केलं. कारण भारतीय जनता पार्टी सदोदित महिला शक्ती ही आम्ही सदोदित म्हणत आसात आणि ह्या महिला शक्तीन सदोदित भारतीय जनता पार्टीक समर्थन दिल्लें आसा, सदोदित आमकां साथ दिल्ली आसा आणि आम्ही सदोदित मानतात की नारी शक्ती ही सगळ्यात व्हड शक्ती अशें मानतात आणि ईडी अलायन्स जे आसा हे अलायन्स ते डिस्ट्रॉय करपाचे विचार त्यांच्या भितर आसा, त्यांच्या मॅनिफेस्टोनी त्यांच्यानी घातिल्ले आसा. बीजेपीन सदोदित भारतीय जनता पार्टीन महिला ही आमची ताकद अशेंच समजलेले आसा. मागीर ते देश पातळीचेर आसत किंवा स्टेटी भितर आसत, आम्ही सदोदित महिलांचो सन्मान केल्लो आसा. पण काँग्रेस पार्टीन तांचे नेते हे सदोदित महिला विरोधी आसा हे आम्ही बऱ्याचदा पळयल्लें आसा. आणि म्हणून कितली वर्सां भारत देश स्वतंत्र जातकच केवळ महिलांक तांच्यांनी सांगले की आम्ही अशे गोष्टी करतात तशे गोष्टी करतात, पण शेवट पर्यंत खंयचीच गोष्ट जी महिलांक जाय ती ते करपाक शकले ना. आणि 33% रिझर्वेशन, कारण दोन्ही लोकसभा आसत राज्यसभा आसत या दोन्ही हावजा भितर त्यांची स्वताची मेजॉरिटी आसताली, पण त्यांच्यानी एकूय बिल जे आसा ते महिला सशक्ती करपाचे बिल केन्नाच पास करपाक शकले ना. आणि महिला सशक्तीकरणाची केवळ भाशणां दीत उरले आणि म्हणून त्यांच्यानी ते 33% रिझर्वेशनही करू शकले ना. पण आम्ही सदोदित नारी शक्ती हिचो सदोदित सन्मान केल्लो आसा. आणि ज्या वेळाचेर पयली पार्लिमेंट नवीन बिल्डिंग तयार जाली आणि बिल्डिंगेचे उद्घाटन जातकच संसद, राज्यसभा आणि लोकसभा या संसदे भितर पयलें जर बिल खंयचे पास केल्लें आसत जाल्यार 33% रिझर्वेशन फॉर वुमन तांकां लोकसभा विधानसभा या दोन्ही हावजा भितर तांकां रिझर्वेशन मेळपाक जाय